शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या दोन आमदारांना मारहाण करण्यात आली होती। धाराशिवमधील निर्भय बनो या सभेदरम्यान बोलताना ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी गंभीर आरोप केले। इतकंच नाही तर गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आमदारांनी एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केला। आमदारांनी दारूच्या नशेमध्ये झिंगून सर्व गोष्टी केल्याचा आरोप असीम सरोदे यांनी केला। तर ठाकरे गटाचे नेते खुश होतील म्हणून सरोदे यांनी आरोप केलेले आहेत असा पलटवार आता संजय शिरसाट यांनी केला। आरोप केल्याशिवाय वजन वाढत नाही असा त्यांचा समज असल्याचं देखील शिरसाट यांनी म्हटलंय। हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले। 8 किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं। त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली। त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली? गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते इतर ग्राहकांना, इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती, परंतु स्पाइस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेले होते। आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता, जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेसेस राहत होत्या। एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला? महाराष्ट्राने शोधलं पाहिजे। दारूच्या नशेत झिंगत असलेले नेते, तर या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा आहे। हे पोपट यांना काही ठिकाणी जागा मिळालेली नाही, वकिली चालली नाही, दोन आमदाराला मारहाण केली। सगळे 40 आमदार 40-50 आमदार बरोबर आहेत ना, जाऊन त्यांना विचार ना कोणाला मारहाण झाली होती। आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही असं त्यांचा समज आहे। एका एअर हॉस्टेसचा विनयभंग केला। अरे तुला कुठं स्वप्न पडलं? अख्खाच प्रोटेक्शन तिथं, अख्खी पोलीस तिथं, अख्खे म्हणजे सर्व मीडिया तिथं, सर्व असताना आता 1.5-2 वर्षांतर याला जाग आली। म्हणून असे बेछूट आरोप करणाऱ्यांचा खरं तर यांच्याकडे लक्ष देऊ नये। हे आरोप केल्यानंतर उबाटा गटाचे नेते खुश होतील या भावनेतून यांनी केलेले आरोप आहे। म्हणून याला जास्त कवडीची किंमत आम्ही देत नाहीत।